या घडीची महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती आलेली आहे। सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभेचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। बजरंग सोनवणे यांनी 7000 मतांनी आघाडी घेत त्या ठिकाणी दणदणीत असा विजय मिळवलेला आहे। पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी अटीतटीची लढत या ठिकाणी झाली। संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत तरीही या ठिकाणच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं। मात्र आत्ताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही आहे की बजरंग सोनवणे यांनी 7000 मतांच्या फरकाने आपला विजय खेचून आणलेला आहे। जातीय रंग जरांगे फॅक्टर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या महत्त्वाच्या ठरल्या आणि शेवटी पुन्हा तेच झालेलं आहे। पंकजा मुंडे यांना पराभव चाखावा लागलेला आहे। आमदारकीही त्यांना राखता आलेली नव्हती आणि आता खासदारकीही पंकजा मुंडे यांना राखता आलेली नाहीये। या वेळेची खासदारकी काही करून माझ्या पदरात टाका, कारण माझ्या मनात एक सल आहे। मला 5 जूनला वडिलांना जी होती ती आदरांजली श्रद्धांजली वाहायची होती, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं। शेवटच्या टप्प्यापर्यंत इथला निकाल स्पष्ट झालेला नव्हता। अखेर बजरंग सोनवणे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। शरद पवार यांनी ट्विट करतच म्हटलं होतं की या ठिकाणची परिस्थिती बिघडू शकते, पोलिसांनी सतर्क राहावं आणि होतानाही तसंच काहीसं दिसतंय। बऱ्याचशा वेगवेगळ्या बातम्या हाती येत आहेत। क्षीरसागर यांनी गोळीबार केला असल्याच्या देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमकी महत्त्वाची अपडेट जी आहे ती हीच आहे की बजरंग सोनवणे यांचा बीडमधून विजय झाला।